वेस्टर्न एक्सप्रेस वेवर आता वाहतूक कोंडी पाहायला मिळते। काल रात्रीपासूनच पावसाने जोर धरलेला आहे, त्यामुळे रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू आहे। आपले प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। गणेश, नेमकी काय परिस्थिती आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर? नक्कीच रात्रभर सुरू असणाऱ्या पावसाने थोडीशी आहे ती विश्रांती घेतलेली पाहायला मिळते। मात्र वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती वाहतूक कोंडी आहे ती झालेली पाहायला मिळते। खरं तर रस्त्यावर पडलेले खड्डे असतील, या सगळ्या संदर्भामध्ये ही वाहतूक कोंडी आहे ती झालेली पाहायला मिळते। पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी रस्ते वाहतुकीवर याचा मोठा परिणाम आहे तो झालेला पाहायला मिळतोय। आणि अशाच पद्धतीचा जर पाऊस सुरू राहिला तर सकल भागामध्ये आहे ते पुन्हा पाणी जमा होऊ शकतो आणि त्यानंतरून याचा वाहतूक कोंडीवर मोठा परिणाम आहे तो दिसून येऊ शकतो। रेल्वे वाहतुकीवर देखील आहे परिणाम झालेला आहे। त्यामुळे आज खरं तर आठवड्याचा पहिला दिवस आहे। कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका देखील आहे तो बसताना पाहायला मिळतोय। रेल्वे वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे, तर रस्ते वाहतुकीवर वाहतूक कोंडीचा परिणाम आहे तो सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय आणि त्याचमुळे कुठेतरी आज लेट मार्क देखील आहे तो लागण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। गणेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। पण पाहतोय वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आता वाहतूक कोंडी आहे। वेस्टर्न रेल्वेलाही आता 15 मिनिटं उशीर होत होता, मात्र आता वाहतूक कोंडीही पाहायला मिळते, त्यामुळे वाहन चालकांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागणार। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।